माझ्या तमाम परभणीतील लोकांना मला एक आवाहन करायचंय, जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे सोनम वांगचुक यांचं, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढतायत, अकाउंटेबिलिटीसाठी लढतायत, तर आपण परभणीकर म्हणून दिल्लीला जाऊ शकत नाही. आज जी लढाई आहे, काही काळापूर्वी आपण बघितलं, स्वातंत्र्याच्या अगोदर ज्या काळामध्ये महात्मा गांधी होते त्यांना समर्थन कोणी केलं नाही, बाबासाहेबांना समर्थन होते तेव्हा कोणी केलं नाही, किंवा भगतसिंगांना पण समर्थन तेव्हा केलं नाही, परंतु आज आपण त्यांचं नाव घेतो. परंतु ही परिस्थिती बदलायला पाहिजे. आज सोनम वांगचुक आपल्यामध्ये आहे तर त्यांना आज समर्थनाची गरज आहे. त्याचमुळं आपण परभणीमध्ये 20 तारखेला कलेक्टर ऑफिसच्या समोर 10 वाजता 100 लोकांचं उपोषण आणि बाकी लोकांचं एक प्रतिकात्मक आंदोलन त्या दिवशी ठेवलेलं आहे, 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर ते परभणी जिल्ह्यातले जेवढे जिवंत लोक आहेत, जिवंत, ज्यांना वाटतं काहीतरी बदल घडला पाहिजे आणि या देशामध्ये अकाउंटेबिलिटी सेट झाली पाहिजे, त्या लोकांना आमचं आव्हान आहे की तुम्हाला त्या हक्कासाठी, त्या अधिकारासाठी आणि ती अकाउंटेबिलिटी सेट करण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस समोर सकाळी 10 वाजता यायचंय. अन्नत्याग करतात काही लोक तिथे कार्यक्रमाला येतील. तुम्हाला जर येणं होत नसेल जास्त वेळ तर थोडा वेळ येऊन जा, परंतु हे आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी आहे. याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचं नाव नाहीये, कोणत्या संघटनेचं नाव नाहीये, सर्व पक्षीय. मला तर इव्हन भाजपच्या लोकांना पण म्हणतो की तुम्ही पण या, कारण ही देशाची परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. यासाठी हे आज आम्ही बैठक घेतली इथे आणि बैठक खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतो अशी की 20 तारखेला अख्खा परभणी जिल्हा येऊन आपण त्या सोनम वांगचुक यांना समर्थन देऊ. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.